आज आम्ही तुम्हाला आमच्या लग्नाची अशी गोष्ट सांगणार आहोत जो आमच्या आयुष्यातील सर्वात मोठा निर्णय होता। घरच्यांचा साफ तला नकार होता। परिस्थिती सोपी नव्हती पण आम्ही तो निर्णय घेतला। नमस्कार यूट्यूब फॅमिली, कसे तुम्ही सगळे? आशा करते सगळे मस्त आणि मजेत असतात। तर चला आपण करू आपल्या आजच्या व्हिडिओला सुरुवात। तर यूट्यूब फॅमिली, आपण जो व्हिडिओ टाकला होता लव्ह स्टोरीचा, त्याला तुम्ही खूप छान सगळ्यांनी सपोर्ट केला। तर म्हटलं चला आमची जी लव्ह स्टोरी आहे ती तुमच्यासोबत सगळ्यासमोर मांडावी। तर चला करू आपण आता सुरुवात। म्हणजे अर्चनाचं आमचं खरंच लग्न झालेलं आहे, अरेंज मॅरेज आहे की लव्ह मॅरेज आहे। आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून तुम्हाला नक्कीच बघायला मिळणार आहे, कारण की गेल्या बरेच दिवस झाले आम्ही सोशल मीडियावर हा विषय कधी शेअर केला नव्हता आणि करायचाही नव्हता। आज आपण करणार आहे। पण तो आपल्याला मुद्दा याच्यासाठी शेअर करायचा आहे की आपल्याला त्या व्हिडिओला चांगला तुमचा सपोर्ट मिळाला आहे, त्याबद्दल तुमचं सगळ्यांचं मनापासून थँक्यू, धन्यवाद। असाच सपोर्ट असू द्या। अर्चनाचा आमचे व्हिडिओ बघण्यासाठी नक्कीच आम्ही शेअर करत आहोत, तुम्ही नक्कीच सपोर्ट करत राहा, आहे का नाही अर्चना? आणि सगळ्यांनी चॅनलला सबस्क्राईब करा। तर काय करू झालं, आता व्हिडिओचा सुरुवात करू। आणि हो, माझी बरीचशी यूट्यूब फॅमिली बोलत होती, ताई तुमचं लव्ह मॅरेज आहे की अरेंज मॅरेज आहे? त्याच मुद्दा आपण आता चालू करणार आहोत, सगळा स्टार्टिंग पासून। तर आम्ही तर भाड्यानेच राहतो, पहिल्यापासून राहत होतो। तर त्याच्यानंतर हे आमच्या गल्लीमध्ये यायचे, म्हणजे तिथून रस्ता म्हणजे अर्चना पहिला आमच्या गल्लीत नव्हती राहिला, म्हणजे आम्ही ज्यातून मी येतो जातो पहिल्यापासून यायचो म्हणजे हे आमच्यापाशी नव्हते, आम्ही दुसरीकडे होतो। हे नंतर पण तिथे हे राहायला तिथे आले यायचे. माझ्या रस्त्याला। असं मग बरेच दिवस झालं की मी तिथनंच येणं जाणं करायचो। तर अर्चनाच्या घरच्यांचा गैरसमज राहायचा की मी अर्चनासाठी तिथं जातोय म्हणून, आणि आमचा रस्ता एक असल्यामुळं म्हणजे एक साहजिकच आहे, आता माझा तोच रस्ता होता म्हणून मी तिथं कंपल्सरी यायचो। पण अर्चनाच्या घरच्यांना वाटायचं की मी अर्चनासाठी तिथं येतोय जातोय। अर्चना मग माझ्याकडे बघत नव्हती पण अर्चना वगैरे तेव्हा, पण नंतर मग मी तिथं जेव्हा जास्त जायचो, मग बाबा तिथं थांबायचो, कोणाला बोलायचो, उभा राहायचो, याच्याकडे बघायचो, अर्चनाकडे हसायचो। हिचे मम्मी पप्पा मग ना मला बघून चिडचिड करायचे, असं म्हणजे आमचं थोडे दिवस चालू राहिलं। त्याच्यानंतर मग अर्चनाचे मम्मी पप्पा मला बघितलं की जाम चिडचिड करायची, यांची किटकिट व्हायची घरामध्ये। आमची किटकिट म्हणजे ते बोलायचे ना, तो इकडं म्हणजे इथून जात नाही, कसं काय लागलं? मी म्हणलं मला काय माहित नाहीये त्याच्याविषयी, मला काय माहित नाही, मी माझं काम भलं, माझं घर भलं। तर ह्यांचं म्हणजे मेन रस्ता तोच राहायचा, तर हे तिथून यायचे जायचे बघायचे, पण मी अजिबात लक्ष देत नसायचे, कारण माझं काम भलं मी भलं। मग माझी ओळख झाली यांच्या घरच्या सोबत। मित्रांनो, मी आता तुम्हाला रिअल सांगतो, आणि ह्यांनी खरंच माझ्यासोबत नाही, आधी माझ्या आई सोबत पप्पा सोबत ओळख केली, ते आता सांगते ना तुम्हाला। हिच्या मम्मी पप्पा सोबत म्हणजे मी अगोदर ओळख केली, मम्मी पप्पा संग चांगली ओळख केली, खूप छान प्रकारे आमचे संबंध झाले। मग आम्ही व्यवस्थित बोलायला लागलो। मग नशिबाचे योग असे आले की अर्चनाने जॉईन केलं आणि मी काम जॉईन केलं होतं। तर मग अर्चना ज्या कंपनीत कामाला जायची त्या रस्त्याने मला काम होतं। मग अर्चनाचा मम्मीचा डब्बा कधी लेट जायचा आणि माझी ड्युटी 12-12:30 वाजता होती, अर्चनाची सकाळी 9लाच होती। मग सकाळी 9ला असल्यामुळे डब्बा रेडी होत नव्हता। मग डब्बा रेडी न होण्याचं कारण की बाबा अर्चना सकाळी निघून जायची, माझा डब्बा मी घेऊन जायचो। कधी अर्चनाची मम्मी म्हणायची तेवढा डब्बा द्या ना हो नेऊन। मी म्हणायचो ठीक आहे देतो मी नेऊन, माझ्या रस्त्याने कामाला असलो। पण आम्ही बोलत नव्हतो सरासरी दोघंही, आणि कंपनीत जाण्यामुळे माझा कामाचा टाईम होईल म्हणून मी डब्बा ठेवायचो आणि निघून जायचो। तर पहिल्या दिवशी मला अर्चना भेटली डब्बा घेताना, तर तिनं डब्बा घेतला आणि ती निघून गेली, मी पण निघून गेलो। असं 2-3 वेळेस मी तिला डब्बा दिला। त्याच्यानंतर मग ती घरी बोलायला लागले, तिच्या वडिलांना माहिती नव्हतं डबे वगैरे आमचे, हे काय चाललंय इकडे देणं वगैरे, पप्पाला काय माहित नव्हतं बरं का। आई माझी गपचूप म्हणजे काय म्हणून द्यायची माहितीये का, हे त्याच रस्त्याला होते आणि ओळख झाली होती यांची आणि मम्मीची। तर तिचं म्हणणं की तुम्ही त्याच रस्त्याला, तर मम्मी म्हणायची की तुम्ही त्याच रस्त्याला जाता, तेवढा डब्बा अर्चनाला द्या। आणि मला काय माहित पण नसायचं की हे मला डब्बा द्यायला येतात, कारण हे गेटवरच डबा सोडून ते त्यांच्या कामावर जायचे। मग मला 2-3 दिवसाच्या नंतर समजलं की बाबा मला सांगायचे की एक मुलगा येतो, त्याचं नाव किरण आहे, तुला डबा द्यायला। मी म्हणलं मला काय माहित नाही, इथं डबा असतो, मी घेऊन जायचे। मग ज्या दिवशी लास्ट वेळेस अजून एकदा आले तर मग मी लागले, म्हणजे बोलत होते त्यांना, म्हणलं चला आपल्याला डबा घेऊन येतात, तर आपण थोडंसं त्यांना बोलच पाहिजे। त्याच्यानंतर मी थोड्या दिवसांनी अर्चनाची त्यांची जाम किटकिट व्हायची, तरी मी जायचो तिथूनच। मग किटकिट होता मग अर्चनाची माझी चांगली ओळख झाली, आम्ही चांगलं एकमेकाला ओळखा लागलो, बोलायला लागलो। बोलल्यानंतर मग मी अर्चनाच्या घरी पण जायचो। पण आम्ही हा मुद्दा तुम्हाला आता नाही सांगणार, आम्ही लग्न कसं केलं, कुठे केलं, लग्न आमचं कसं झालं, आमच्या लग्नात किती संघर्ष झाला मित्रांनो। या व्हिडिओमध्ये फक्त तुम्हाला आमची भेट, आमच्या लग्नामध्ये एवढा विरोध होता, आम्हाला लग्नाला कोणी विरोध केला, आमच्या लग्न नेमकं झालं तरी कसं, है ना, सगळं तुम्हाला बघा, म्हणजे सगळं आपल्या ह्या दुसऱ्या व्हिडिओमध्ये तुम्हाला भेटन। ह्या व्हिडिओमध्ये फक्त तुम्हाला एवढंच बघायला भेटन की आम्ही भेटलो कसे, आमचं लग्न कसं झालं, आमचं लग्न कसं। आणि खरंच आमच्या लग्नात किती लोकांनी विरोध केला, बऱ्याच लोकांनी विरोध केला। हिचं माझं लग्न करायला हिच्या घरच्यांनी नकार दिला होता, साफ नकार दिला होता लग्न करण्यासाठी। म्हणले ते काय मुलगा आहे, नॉर्मल कामाला आहे, कशाला त्याच्या नादी लागती, कशाला त्याच्या संग लग्न करती,
पण आता आपला व्हिडिओ खूप मोठा होतोय, त्यामुळे आता आपला व्हिडिओ बराच लांब नाही व्हावा म्हणून तुम्हाला शॉर्टकट सांगतो. त्याच्या संग लग्न करू नको, कांचा त्याला लय पगार आहे, असे बरेच काय 10-12 हजार तुला पगार असेल, त्यांना घर नाही, त्यांना म्हणजे मुंबईला त्यांना रूम नाही, काय नाही, आपण पण भाड्याने माझा राहतो हात आणि खूप दुखायला तुझं- पण आणि तू पण वापस भाड्यानेच राहशील. माझा खूप हात दुखायला लागला. बोल पटापट बाबा. बोल पटापट, माझे तुमच्यावर विषय, आता तुम्ही बोला. काय मी बोलू? आता बघा, माझे मम्मी पप्पा म्हणायचे की आपण पण भाड्याने, म्हणजे आम्ही भाड्यानेच म्हणजे राहतो. आमचा लग्नाचा तर- कुठलाच विषय नव्हता, आमची फक्त ओळख झाली. पण ओळख झाल्यानंतर बाबा आता त्यांना वाटलं असेल की हे चांगले बोलायला लागलेत, आता हे डबा नेऊन देतात. तिच्या पप्पाला वाटायचं, मग हिच्या पप्पा हिच्या मम्मी सगळं किटकिट करायचे. हिची मम्मी म्हणायची तसं काय नाही हो, काय पण नका म्हणत जाऊ, तसं काय नाही. पण अर्चनाचं माझं चांगलं बोलणं चालू झालं, आमचं चांगलं बोलणं, आमची एवढी ओळख झाली. मग मी घरी जायला लागलो, चाय वगैरे बनवायची हिची मम्मी मला, मी चाय वगैरे प्यायचो, हिचे पप्पा चिडचिड करायचे. नंतर मग तिचे पप्पा पण बोलू लागले, पण लग्न करू नका म्हणत होते ते. म्हणायचे असं लग्न बिग्नाचा काहीच विषय नाही करायचा, त्याला काय पगार असन, यांचं घर धकेल का, कारण की मुंबई ही कारण घर का भाडं. माहितीये का, हे जालन्या साईडचे आहेत आणि आम्ही लातूर साईडचे. अच्छा, त्यासाठी मम्मी पप्पा बोलायचे की तू लग्न करशील, तुला आपले गावातले काय म्हणते, नातेवाईक काय म्हणते, आणि त्याच्यासाठी म्हणायचे करू नकोस, त्याच्या संग बोलू नको, बोलू नकोस, माझ्या करू संग नकोस. बोलायचं बंद केलं. मग मी यांच्यासोबत बोलायचं पण थोडे वेळ का दिवस बंद बंद केलं? बघा कशी बंद हसते आहे केलं, का. कारण की आता मी बघा, बी लग्न मारत पाटील यायची संगच केलं. काय पण म्हणजे आता कोणाचं बी असू द्या, प्रत्येकाच्या आई वडील वाटतंय की आपल्या पण लेकराचं लग्न चांगलं व्हायला केलं पाहिजे, का नाही? चांगलं व्हायला पाहिजे असं वा. सगळ्यालाच वाटतंय. त्याच्यासाठी मम्मी पप्पा म्हणत होते की आपण पण त्याच परिस्थितीमध्ये आणि बरं तू मित्रांनो, पण- आपला व्हिडिओ खूप मोठा होतो बरं का, आपला खूप मुद्दा आहे याच्यात. तर तिकडे गल्लीतून सगळेजण सारखं बघतात आपल्याला. तर मित्रांनो, आपला व्हिडिओ खूप मोठा होतोय आणि खरंच हिनं माझ्या संग बऱ्याच दिवस बोलणं बंद केलं, तरी मी तिथं जाणं बंदच केलं नाही. मी म्हणलं लग्न करणार तर अर्चना संगच करणार, पण लग्नाचा विषय कधी झाला मी तुम्हाला ते सगळं नंतर सांगणार आहे. आपला हा व्हिडिओ खूप तो मोठा आपला झाला आहे, दुसऱ्या व्हिडिओ मध्ये तर बघायला दुसऱ्या व्हिडिओमध्ये तुम्हाला नक्कीच बघायला मिळेल. आणि खरंच आमचं लव्ह मॅरेज आहे, अरेंज मॅरेज आहे की काय आहे की सगळं तुम्हाला बघायला मिळेल आजच्या आपल्या दुसऱ्या पार्ट 2 मध्ये, है ना. हो. तर आजचा व्हिडिओ सपोर्ट करा, नक्कीच दुसरा पार्ट खूप छान आणि मस्त येणार आहे. पूर्ण पटापट तुम्हाला support म्हणजे करा. आम्हाला किती विरोध झाला, आमच्यावर किती संकट आले हे तुम्हाला पुढच्या व्हिडिओमध्ये नक्कीच बघायला मिळेल. तर आजचा व्हिडिओ मोठा होतोय, त्यामुळे चला भेटू नंतर उद्याच्या व्हिडिओमध्ये. Bye bye. आजचा मुद्दा आपण करू इथं स्टॉप.